एखाद्या 1-2 वर्षांच्या बाळासोबत लपाछपी खेळतानाचा तो प्रसंग आठवून पहा. आपण एखादं खेळणं त्यांच्या डोळ्यांसमोर एका चादरीखाली लपवतो. आणि ते बाळ लगेच रडायला लागतं. हो ना, कारण त्यांना खरोखरच असं वाटत असतं की ते खेळणं या जगातून कायमचं नाहीसं झालंय. पण तेच बाळ जेव्हा थोडं मोठं होतं ना, तेव्हा ते रडण्याऐवजी ती चादर ओढतं आणि खेळणं शोधून काढतं. अगदी बरोबर. मग अवघ्या काही महिन्यात त्या चिमुकल्या मेंदूत असा कोणता बदल घडतो ज्यामुळे वास्तवाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. याच एका मोठ्या कुतूहलातून आजच्या या सखोल चर्चेची मी सुरुवात करत आहे. हा खूपच भारी विषय आहे. होय, आणि आज आपल्या या विश्लेषणाचा स्रोत आहे एक अतिशय महत्त्वाचा मास्टर क्लास स्टडी गाईड, ज्याचा विषय आहे जीन पियाजे यांचा संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत, ज्याला आपण इंग्रजीत कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी म्हणतो. नक्कीच. या गाईडमध्ये एकूण 25 अतिशय कळीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत, जे मानवी बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो यावर प्रकाश टाकतात. आजचं आपलं मिशन हेच आहे की या गाईडच्या प्रत्येक पानावर जाऊन या सर्व प्रश्नांचं आणि पर्यायांचं शब्दशः विश्लेषण करायचंय. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण हा विषय केवळ बालकांच्या मानसशास्त्रापुरता मर्यादित नाहीये, तर आपण माणसं म्हणून आज जे काही आहोत ते कसे घडलो याच्याशी तो थेट जोडलेला आहे. अगदी खरंय. बालकांच्या विचार प्रक्रियेबाबत जगभरात जेवढं संशोधन झाले त्यात पियाजे यांचं काम खऱ्या अर्थाने पायाभूत मानलं जातं. म्हणजे आपल्याला अनेकदा वाटतं की लहान मुलं म्हणजे फक्त प्रौढांचीच एक छोटी आवृत्ती असतात. हो, आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे फक्त माहिती कमी असते. बरोबर. पण पियाजे यांनी जगाला हे दाखवून दिलं की मुलं केवळ कमी माहिती असलेली प्रौढ माणसं नसतात, तर त्यांच्या विचार करण्याची संपूर्ण यंत्रणाच वेगळ्या पद्धतीने काम करत असते. आणि म्हणूनच या गाईडच्या सुरुवातीलाच स्लाइड 2 वर पियाजे यांची ओळख करून देताना पहिलाच प्रश्न विचारलाय. तो प्रश्न असा आहे की जीन पियाजे कोण होते? आणि तिथे पर्याय आहेत फ्रेंच, स्विस की अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, म्हणजे ते स्विस मानसशास्त्रज्ञ होते. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला. अच्छा, मग तिथेच लागून दुसरा प्रश्न आहे की पियाजे कोणत्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय दिलेत नैतिक विकास, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत की सामाजिक विकास. याचंही उत्तर अर्थातच पर्याय बी आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. त्यांनी मानवी विकासाचा जो सिद्धांत मांडला तो केवळ शारीरिक किंवा नैतिक नव्हता. आणि चौथ्या प्रश्नात हेच विचारलंय की या सिद्धांताचा मुख्य विषय काय आहे, ज्याचं उत्तर आहे बालकाचा बौद्धिक किंवा संज्ञानात्मक विकास. हो, आणि इथे हा संज्ञानात्मक हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण यात स्मृती, तर्क, समस्या सोडवण्याची कला या सर्व गोष्टी येतात. बरं, आता गाईडच्या तिसऱ्या स्लाइडवर एक अतिशय क्रांतिकारी संकल्पना मांडली आहे. इथे 23वा प्रश्न आहे की या सिद्धांताला कोणतं नाव दिलं जातं? आणि याचं उत्तर आहे रचनावाद, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम. रचनावाद हा शब्द या सिद्धांताचा खरा गाभा आहे. ते कसं काय? कारण बघा, जुन्या शिक्षण तज्ज्ञांना असं वाटायचं की लहान मुलं ही रिकाम्या पाटीसारखे असतात, आपण त्यात माहिती ओतायची असते. पण पियाजे यांनी हे स्पष्ट केलं की बालक हे स्वतः ज्ञान मिळवतं. म्हणूनच इथे 8वा प्रश्न विचारलाय की शिकण्यात बालकाची भूमिका काय असते? आणि उत्तर आहे सक्रिय भूमिका. ते निष्क्रिय नसतात. हो, आणि ते ज्ञान कसं मिळवतात यासाठी 5वा प्रश्न गाईडमध्ये आहे. मुलं केवळ वाचून किंवा ऐकून शिकत नाहीत, तर ते अनुभव आणि क्रियेतून ज्ञान मिळवतात. अच्छा, म्हणजेच लहान मुलं ही रिकामी पाटी नसून ते स्वतःच्या अनुभवांच्या विटांनी ज्ञानाची इमारत बांधणारे छोटे इंजिनियर्सच आहेत, असं म्हणूया आपण. अगदी परफेक्ट उपमा दिलीत तुम्ही. ते स्वतः प्रत्येक गोष्टीचा प्रयोग करतात. आणि यातूनच 9व्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की हा विचारशक्तीचा विकास कसा होतो. तो अचानक होत नाही, तर तो टप्प्याटप्प्याने होतो. टप्प्याटप्प्याने होतो. आता हे अनुभव नक्की कुठून येतात हा पण एक मुद्दा आहेच. गाईडच्या 4थ्या स्लाइडवर ज्ञानाच्या निर्मितीचा पाया सांगितलाय. इथे 10वा प्रश्न असा आहे की बालक ज्ञान कशातून निर्माण करतं? आणि पर्याय आहेत केवळ पुस्तकांतून, पर्यावरणाशी संवादातून की अनुकरणातून. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी, पर्यावरणाशी संवादातून. बरोबर. पर्यावरण म्हणजे फक्त निसर्ग नव्हे, तर आजूबाजूच्या वस्तू, माणसे या सर्वांशी होणारा त्यांचा प्रत्यक्ष संवाद. बरं, आणि तिसरा प्रश्न इथेच आहे की सिद्धांतानुसार बालविकासाचे किती टप्पे आहेत?
याचं उत्तर सी आहे, म्हणजे 4 टप्पे. पियाजे यांनी या प्रवासाला 4 प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलं आहे. चला, तर मग या 4 पायऱ्यांचं आपण सविस्तर विश्लेषण करूया. 5व्या स्लाइडवर पहिली पायरी आहे. 11वा प्रश्न विचारतो की पहिला विकास टप्पा कोणता? आणि उत्तर आहे संवेदन चालना टप्पा, म्हणजेच सेन्सरी मोटर स्टेज. आणि 12वा प्रश्न याचा वयोगट सांगतो, जो 0 ते 2 वर्षे असा आहे. हो, आणि 19वा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या टप्प्यात बालक कशातून शिकतं? उत्तर आहे इंद्रिये व हालचालींमधून, वाचनातून किंवा तार्किक विचारातून नाही. अगदी बरोबर. कारण या वयात पाहणं, स्पर्श करणं हेच त्यांच्यासाठी शिकणं असतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो. आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपल्या मनात शब्दांची एक मालिका सुरू असते. पण 0 ते 2 वर्षांच्या बाळाला तर शब्दच माहीत नसतात. मग ते विचार कसा करत असतील? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. आपल्याला सवय असते की विचार म्हणजे भाषा. पण पियाजे यांनी सिद्ध केलं की सुरुवातीला शारीरिक कृती हाच मुलांचा विचार असतो. म्हणजे कसं? म्हणजे एखादं रांगणारं बाळ गरम वस्तूला हात लावतं आणि चटका बसल्यावर हात मागे घेतं, तेव्हा तो स्पर्श आणि ती हात मागे घेण्याची हालचाल हीच त्यांच्या विचार करण्याची भाषा असते. अरे अच्छा, म्हणजे कृती हाच विचार. हो, आणि म्हणूनच याला संवेदन चालना म्हणजे सेन्सेस आणि मोटर ॲक्शन्स असं नाव दिलंय. क्या बात है. आता आपण गाईडच्या 6व्या स्लाइडवर जाऊया, जिथे दुसऱ्या टप्प्याची माहिती आहे. 13वा प्रश्न विचारतो की दुसरा विकास टप्पा कोणता? उत्तर आहे पूर्व संक्रियात्मक टप्पा, म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज. आणि 14व्या प्रश्नानुसार याचा वयोगट आहे 2 ते 7 वर्षे. आणि 20वा प्रश्न सांगतो की या टप्प्यात बालक कोणत्या गोष्टींचा वापर करतं? तर उत्तर आहे भाषा व कल्पनाशक्ती. बरोबर. या वयात मुलं शब्दांचा वापर प्रतीके म्हणून करायला शिकतात. पण मग इथे एक विसंगती वाटते मला. जर 2 ते 7 वर्षांच्या मुलांकडे भाषा आहे आणि त्यांची कल्पनाशक्ती एवढी अफाट आहे की ते साध्या काळीला घोडा म्हणून खेळतात, तर मग या टप्प्याला पूर्वसंक्रियात्मक का म्हटलंय? संक्रियात्मक म्हणजे तर्क ना? मग ते तार्किक विचार का करू शकत नाहीत? तुम्ही एकदम बरोबर मुद्दा पकडलात. कल्पना असणं आणि तर्क करता येणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. या वयात मुलांचा विचार खूप आत्मकेंद्रित असतो. म्हणजे त्यांना वाटतं की जग तसंच आहे जसं त्यांना दिसतं. अगदी. यासाठी तो प्रसिद्ध पाण्याचा प्रयोग समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एका 5 वर्षांच्या मुलासमोर 2 सारख्या आकाराचे ग्लास ठेवले आणि त्यात समान पाणी भरलं, तर तो म्हणेल पाणी समान आहे. बरं. पण जर तुम्ही त्यातील एका ग्लासचं पाणी एका उंच आणि निमुळत्या ग्लासमध्ये ओतलत, तर तोच मुलगा हमखास सांगेल की उंच ग्लासमध्ये पाणी जास्त आहे. अरे, पण पाणी तर तेवढंच असतं ना, फक्त आकार बदलला. हे तुमचं आणि माझं प्रौढ लॉजिक सांगतंय. पण त्या मुलाचा मेंदू अजून उलट विचार करू शकत नाही. उंच ग्लास दिसतोय म्हणजे पाणी जास्त, हा त्यांचा सरळ निष्कर्ष असतो. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे भाषा असली तरी तर्कशुद्ध नियम वापरण्याची क्षमता आलेली नसते. म्हणूनच हा तर्कापूर्वीचा किंवा पूर्वसंक्रियात्मक टप्पा आहे. अगदी तसंच. आता 7व्या स्लाइडवर आपण तिसऱ्या टप्प्याकडे येतो. 15वा प्रश्न आहे तिसरा विकास टप्पा कोणता? ज्याचं उत्तर आहे ठोस संक्रियात्मक टप्पा, म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. आणि 16व्या प्रश्नानुसार हा वयोगट आहे 7 ते 11 वर्षे. हो, आणि 21वा प्रश्न सांगतो की बालक कसा विचार करतो? तर उत्तर आहे ठोस गोष्टींवर तार्किक विचार. आता इथे मला या ठोस या शब्दावर भर द्यायचा आहे. तर्क सुरू झालाय, पण तो अजून अमूर्त झालेला नाहीये. म्हणजे मगासच्या पाण्याच्या प्रयोगात हे 7 वर्षांचं मूल बरोबर ओळखेल की पाणी समानच आहे. पण मग ते कुठे अडखळतील? ठोस या शब्दाचा अर्थ आहे ज्या गोष्टींना स्पर्श करता येतो किंवा डोळ्यांनी पाहता येतं. ही मुलं गणिताची बेरीज वजाबाकी करू शकतात, सफरचंद मोजू शकतात. पण जर काल्पनिक परिस्थिती दिली तर तिथेच त्यांचा तर्क कोसळतो. जर तुम्ही त्यांना विचारलं की अ हा ब पेक्षा उंच आहे आणि ब हा क पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? जर प्रत्यक्ष मुलं उभी केली तर ते सांगतील. पण केवळ मनातल्या मनात विचार करून सांगायला त्यांना अडचण येते. हो, कारण त्यांचा तर्क अजून वास्तवाच्या जमिनीवरच असतो. डोळ्यांसमोर वस्तू असेल तर लॉजिक परफेक्ट चालतं. बरोबर. आणि यातूनच आपण विकासाच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचतो, जी 8व्या स्लाइडवर आहे. 17वा प्रश्न आहे चौथा विकास टप्पा कोणता?
उत्तर आहे औपचारिक संक्रियात्मक टप्पा म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. आणि 18वा प्रश्न सांगतो की हा वयोगट 11 वर्षांनी त्यापुढे असा आहे. हां, आणि 22व्या प्रश्नात विचारलंय की आता बालक कसा विचार करतो. उत्तर आहे अमूर्त आणि तार्किक विचार. मला वाटतं इथे माणूस खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र विचार करणारा प्रौढ बनतो. नक्कीच, कारण आता प्रत्यक्ष वस्तूंची गरज उरत नाही. पण हे अमूर्त विचार म्हणजे नक्की काय? अमूर्त विचार म्हणजे डोळ्यासमोर नसलेल्या किंवा केवळ शक्यतेवर आधारित असलेल्या परिस्थितींवर विचार करण्याची क्षमता. या वयातील मुलं जर तरची भाषा वापरू लागतात. म्हणजे व्हॉट इफ सिनारिओज. हो. उदाहरणार्थ, जर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणच नसतं तर काय झालं असतं? यावर एखादं लहान मूल फार तर आपण हवेत उडत राहिलो असतो, असं गमतीदार उत्तर देईल. पण 14 वर्षांचं मूल यावर भौतिकशास्त्राचे तर्क मांडू शकेल. अगदी बरोबर. न्याय, स्वातंत्र्य, नैतिकता यांसारख्या अदृश्य संकल्पनांवर ते आता सखोल विचार करू शकतात. हा प्रवास खरोखरच अचंबित करणार आहे. आता 9व्या स्लाइडवर गाईडने या सिद्धांताचा थेट संबंध शैक्षणिक परिसंस्थेशी जोडलाय. इथे एक त्रिकोणी आकृती आहे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण पद्धतीची. हो, आणि यातून शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कसा बदलला आहे दिसतं. इथे 24वा प्रश्न आहे की शिक्षण कोणावर आधारित असावं. उत्तर आहे बालकावर, म्हणजे विद्यार्थी केंद्रित. आणि 6वा प्रश्न विचारतो, शिक्षणाची पद्धत कशी असावी? ज्याचं उत्तर आहे अनुभवाधारित व क्रियाधारित, केवळ पाठांतर किंवा व्याख्यान नाही. आणि इथे 7वा प्रश्न खूपच रंजक आहे. शिक्षकाची भूमिका काय आहे? पर्याय आहेत हुकुमशहा, मार्गदर्शक की निरीक्षक. आणि उत्तर आहे मार्गदर्शक. हां, तोच बदल आहे ज्याने शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवून आणली. म्हणजेच शिक्षक आता माहिती देणारा रेडिओ राहिला नसून तो ज्ञानाच्या प्रवासातील एक टूर गाईड बनला आहे. टूर गाईड स्वतः प्रवास करत नाही, तो फक्त दिशा दाखवतो. ही खूप छान उपमा आहे. शिक्षक आता एक फॅसिलिटेटर बनतो. तो असं वातावरण निर्माण करतो जिथे मुलं स्वतः प्रयोग करतील, चुकतील आणि शिकतील. आणि म्हणूनच 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे की या सर्वांचा मुख्य परिणाम काय झाला तर विद्यार्थी केंद्रित व क्रियाधारित शिक्षणाचा विकास झाला. आज आपण शाळांमध्ये जे प्रोजेक्ट्स किंवा ग्रुप डिस्कशन पाहतो त्याची पाळेमुळे याच सिद्धांतात आहेत. अगदी खरे. आणि या गाईडच्या 10व्या स्लाइडवर एक मास्टर रेफरन्स मॅट्रिक्स दिला आहे. हो ना, तो तक्ता खूपच उपयोगी आहे. हो ना. परीक्षेच्या दृष्टीने हा एक परिपूर्ण तक्ता आहे ज्यात हे चारही टप्पे, त्यांचे वयोगट आणि मुख्य वैशिष्ट्ये एकत्र दिली आहेत. आणि या संपूर्ण चर्चेचा शेवट 11व्या स्लाइडवरील एका अत्यंत प्रभावी वाक्याने होतो. जे वाक्य आहे, बालक हे ज्ञानाचे सक्रिय निर्माते आहेत. हो, चिल्ड्रन आर ॲक्टिव्ह कन्स्ट्रक्टर्स ऑफ नॉलेज. हे वाक्य खरोखरच खूप विचार करायला लावणारं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण पियाजे यांच्या सिद्धांतातील प्रत्येक टप्पा आणि त्याचा शिक्षणावरील परिणाम सविस्तरपणे उलगडून पाहिला. आणि हे मास्टर क्लास गाईड खरंच खूप उपयुक्त ठरलं. नक्कीच. पण ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक असा विचार घोळत आहे जो मी सर्वांसमोर मांडू इच्छिते. कोणता विचार? पियाजे यांचा हा सिद्धांत बालकांसाठी आहे हे तर आपण पाहिलंच, पण जर आपण हीच सक्रियपणे ज्ञान निर्माण करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची पद्धत प्रौढांसाठी किंवा कॉर्पोरेट विश्वात वापरली तर? अरे वा, हा खूपच वेगळा अँगल आहे. हो ना. म्हणजे वय वाढलं तरी एका जागी बसून केवळ कंटाळवाणी व्याख्यानं ऐकून आपण काही शिकतो का? अनुभवातून शिकण्याची आपली क्षमता कधीच संपत नाही का? अगदी 100% खरं आहे. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूयात. अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह पुढील सखोल चर्चेत आपण नक्की भेटू.